वेळेस बंधन करा. जास्त वेळ घ्यायचा नाही. टीम मानगाव सलामीची जोडी स्ट्राईक एंडला अरुण नाव, सेकंडला विरास बॉलिंग माखवती, साहिल बॉलिंग माखवती. ओव्हर नंबर 1 मध्ये आला. चला साहिल, वेळ घेऊ नका प्लीज. साहिल वारंवार कॉल करायला लावू नका आम्हाला. जास्त वेळ घ्यायचा नाही. मॅचला सुरुवात. 3 षटकांची मॅच. चांगलं क्रिकेट. बॉल तयार. लॉंग ऑफला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाला. दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाला. तिसरीचा कॉल आहे आणि इथून पहा 3 धावा इथून कंप्लीट. चांगलं क्रिकेट मैदान अशा आतमध्ये पाहायला मिळतं. क्वालिटी क्रिकेट का असतं ना, हे नेहमी आपण पाहत असतो आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती साहिलला चांगली गोलंदाजी करणं इथून गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळणं चांगलं गरजेचं आहे. बॅटची गडा फलंदाज बाद. 1 more विकेट. माघारी परतावा लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. विलास बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. टीम लागतोय मानगावला. पहिला धक्का. बॅटर बाद. न्यू बॅटर सुहास मैदानाच्या आतमध्ये आला. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. बॉल हातामध्ये मिळाला नाहीये. कॅप्टन तिथे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पण सांगतात एक मिळेल सिंगल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण नेहमी बघत असतो. आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो, जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळता तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. रंगत असताना ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच टीम शिद्रुगवाडी संघ उपस्थित आहेत. बॉल हवेमध्ये. उंच प्रभात आहे तिथे. बॉल थांबणार नाही. 1 बाउन्स निघून जाईल. 4 धाव्यांसाठी सुरेख चौकार. 4 धावा. आतापर्यंत नेहमी आम्ही तुम्हाला सांगत आलो, जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळता तेव्हा तेव्हा चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. आणि हेच ती क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय एका बाजूला संघ फाईट करतोय. टीम मानगाव आणि त्यांच्या विरोधात अंबावडे. टीम मानगाव संघाला पहिल्या मॅच मध्ये बाय भरूर मिळाला. यंगस्टर हा बॉल हवेमध्ये. उंच गॅप फार मोठी आहे. एलिव्हेशन चांगलं आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी खणखणीत दणदणीत सीमारेषे बाहेर षटकार. नेक्स्ट मॅच यंगस्टर शिद्रुगवाडी न्याय देवी स्पोर्ट्स खानोली या दोघांमध्ये पाहायला मिळेल. यंगस्टर शिद्रुगवाडी नाव चेंज केलं. श्री विठलाई देवी शिद्रुगवाडी या नावानं हा संघ खेळत होता, मात्र यावेळी कुठेतरी नाव चेंजेस आहे. यंगस्टार सगळे यंग खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. त्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हे बंदादा झाले भरपूर चांगला कॅप्टन आहे. खरंच कौतुक करेल मी, कारण एक शांत स्वभाव त्यांचा जरूर असतो. नेक्स्ट मॅच त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 15 या धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं इथून संपलं. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रमोद एक घातक फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून अर्धशतक भरपूर वेळा आम्ही पाहिलंय. चांगली बॅटिंग नेहमी त्याच्या बॅटमधून आपण पाहत असतो. नाही आयकॉन लेवलचा काय आढळतो. अगदी मी बघायला गेला ना तेव्हा बॅटमधून चांगलं क्रिकेट नेहमी आपण पाहत असतो. चांगल्या चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून नेहमी येत असतात. तोच टीम वाल्मिक पठार क्रिकेट अश्विन मध्ये आपल्या नावाचा बोलबाला जरूर करतो. तो प्रमोद आपण नेहमी त्याला पाहत असतो. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संतोष कॅप्टन स्वतः ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत.
चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं असतं. मी तुम्हाला सांगत असतो, जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता तेव्हा तेव्हा चांगलं क्रिकेट का असतं, कॉमेडी क्रिकेट का असतं ते नेहमी पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हाफ टप्प्याचा बॉल उंच गेला हवेमध्ये. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चालला. नजाकत पाहण्याजोगा खणखणीत आणखीन एक लागोपाठचा येतोय दुसरा षटकार. दुसऱ्या ओव्हर मधल्या पहिल्या बॉलवरती आपण हा षटकार पाहिला. लास्टच्या बॉलवरती पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला. दुसऱ्या ओव्हर मधल्या पहिल्या बॉलवरती षटकार आला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे दोन खेळाडू टीम मानगाव संघाचे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय. नाव काय स्ट्राईकला? सुवासच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट काय असतं ते दाखवण्याचं काम हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतात. अजून एक हलक्या त्याने खेळू काढला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. प्रमोदला आपण पाहतोय दूरवरून आला. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे आणि हो दुसरा धाव देखील बघता बघता इथून कंप्लीट केल्या. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. टीम फाईट करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये मानगाव टीम आंबवडे या संघाच्या विरोधामध्ये. आखूर टप्प्याचा आहे. फक्त बघावा लागेल ढगामध्ये. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला. प्रेक्षक बिरकावून दिला. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सीमा पार. सुहासच्या बॅट मधून षटकार 6 धावांसाठी. का फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी पेटून उठला. अतिशय चांगली फटकेबाजी. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 29. कधी कुठल्या संघाला हलक्यामध्ये घेऊ नका, लक्षात घ्या. कारण इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. जास्त बाहेर राहिला वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 30. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये 3. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे टोटल 9 बॉल अजूनही बाकी आहेत. 9 मध्ये चांगलं फटकेबाजी अजूनही करणं गरजेचं. काय आंबावडे संघ त्यांच्या विरोधात खेळतोय. प्रमोद देखील एक चांगला बॅटर त्या संघामध्ये आहे. फुल टॉस निघून चाललाय. धावा किती? टाटा बाय बाय. बॉल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. अगदी फुलटॉस होता. फुलटॉस वरती पूर्णपणे पेटून उठलाय गोलंदाजावरती. धावून चाललाय. अक्षरशः गोलंदाजाच्या 4 मुंड्या चित केल्या. घाम फोडलाय आणि इथून मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी. कव्हर्सला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बॉल आतापर्यंत झाले 5. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. धाव फलकावरती 37 आणि स्कोर बोर्ड 1 टू गो. शेवटचा बॉल. धावा जास्त झाल्या. अजूनही एक षटक बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. उंच गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चाललेत मिड ऑफचे. बॉल मिळणार नाहीये. एकच धाव. दुसरीचा कॉल. दुसरी देखील कंप्लीट. तिसरी होईल. हो तिसरी देखील झाली आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. फिल्डिंग अशी खराब केली धावा कुठेतरी जास्त जाणार. आणि धावफलक सजलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ झाला म्हणजे प्रति षटकामागे 20 ची सरासरी आहे. आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करणं गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मी तो. धावा देखील तितक्याच चांगल्या मैदानाच्या आतमध्ये येतात. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटची कडा. यष्टीरक्षक दोन्ही हात खुले. फलंदाज बाद. विकेट. 2 मोर विकेट. मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. माघारी परततो खेळाडू अरुण. बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तितक्याच चांगला धावा. अगदी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा क्वालिटी क्रिकेट काय असतं ते दाखवणं भरपूर गरजेचं आहे.
आणि हेच ते क्रिकेट. बॅटची कडा पुन्हा एकदा यष्टीरक्षक दोन्ही हात खुल्ले केले. पहिल्या आठ्यांमध्ये नाही तर दुसऱ्या आठमध्ये टिपला जाईल. धीरज जसा आलाय तसा माघारी जावं लागेल. तू चल मे आया हे समीकरण. 2 ओव्हरमध्ये धावा जास्त झाल्या. तब्बल 40 धावा बनवल्या. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक आहेत ते मात्र 4. चांगली गोलंदाजी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती खेळाडू. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. धावा देखील तितक्याच चांगला येणं भरपूर गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट काय असतं ते दाखवणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण बघतोय खेळून काढला हलका तर क्षेत्ररक्षक दूरवर तू गॅप फार मोठे बॉल निघून जाईल. दन दन करत सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. टप्पा टप्पा घेत बॉल सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा दुसरा बॉल कवसला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मोठी आहे. 1 बाउन्स बॉल अडवायचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली मात्र अखेर बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. सुरेख देखना. चौकार. पुन्हा एकदा प्रमोदचा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला 2 हात खुल्ले. प्रयत्न चांगला. फिल्डिंग चांगली. टिपला जाईल. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. टीम मानगावला. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागतोय तो मात्र 4था. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण बघतो तितक्याच चांगला धावा येणं भरपूर गरजेचं आहे. आणि इथून तेच चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. इथून नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या. शिद्रुवाडी टीमचे कॅप्टन या आणि त्यांच्यासोबत फाईट करायला संघ आपण बघणार आहोत तो मात्र टीम शिद्रुवाडी आणि निनाई देवी स्पोर्ट्स खानोली या दोघांमध्ये मॅच असणार. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का नक्कीच उपस्थित. तर शिद्रुवाडी टीमचे कॅप्टन या.
शिद्रुकवाडी आणि खोनोली दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर टॉस आपण इथे करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत टीम शिद्रुकवाडी आणि त्यांच्या दोघांमध्ये अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. त्यानंतर नागवान संघ देखील उपस्थित राहायचं. ती मॅच एक आपण बघणार आहोत. चला वेळ घेऊ नका प्लीज. चला वेळ घेऊ नका. 49 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं. 18 बॉल 49. प्रमोद आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. बॉलिंग भागवती ओव्हर नंबर 1 मध्ये आलाय गणेश. बॉलर गणेश. सेकंडला फलंदाज प्रमोद. 9 सेकंडला साईल. चला फास्ट घ्या प्लीज. टॉस आपण करतोय नितीन दादा यांच्या सुद्धा आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. टीम शिद्रुकवाडी आणि टॉस कोणाच्या बाजूने? शिद्रुकवाडी टॉस. खोनोली टॉस जिंकला. डिसिजन काय? फिल्डिंगचा घेतला. शिद्रुकवाडी तुमच्या बाजूने बॅटिंग आली आहे. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमला. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. शुभेच्छा असतील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल जास्त बाहेर राहिला. थोडासा दबाव असेल. वाईट बॉल आणि इथून खातं उघडलंय टीम आपल्याला पाहायला मिळतं. तो मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आंबावडे संघाची इथून बॅटिंग आता प्रमोदला चांगली करणं गरजेचं. धावा भरपूर झाल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा होत्या. त्यानंतर कमबॅक केलं सुतानच. हलक्या घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. एकदा कंप्लीट झाली आहे. एक सिंगल मिळेल. आता लक्ष असणारे मात्र 17 चेंडू आणि करायच्या धावा 47. 47 धावांची गरज आहे मॅच मध्ये अजून. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथून चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं साहिलला घेऊन काढला. 1 बाउन्स. बॉल निघून जाईल सीमा पार. चौकार. धावा मिळतील 4 धावा. सुरेख फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी समोरच्या दिशेनं घेऊन काढला आणि 4 धावा आल्यात. लक्ष 49 धाव्यांचा पाठलाग करत असताना इथून चांगले बॅटर 2 एक ऑलराऊंडर खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या बॅटमधून नेहमी चांगल्या धावा येत असतात. तो टीम आंबावडे संघ इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे मॅच मध्ये. चांगला फटका. गॅप मोठी आहे. सीमारेषेच्या बाहेर आडव्या बॅटनं सीमारेषा पार भिरकावून दिला. अगदी स्लॉट मध्ये मिळाला. पाठवला प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. 6 धावा. अगदी देखना फटका होता. 10 धावा आल्या 2 बॉल वरती आतापर्यंत. अगदी बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 12च्या घरामध्ये. इक्वेशन आता राहील 15 बॉल 37 या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट आहे. अगदी बघायला गेलं ना आपण टीम एमटीसी ची क्लिअरिटी अगदी क्वालिटी आहे. काम देखील अतिशय चांगलं असतं त्यांचं. नेहमी आपण पाहायला गेलं कुणाला मात्र छोटा पॅकेट आहे बरोबर. बरा धमाका. अक्षय मात्रे आमचे कॅमेरामॅन अभय अगदी चांगलं छायाचित्र टिपतात. घर बसल्या देखील ही सामना एन्जॉय करू शकता. वेगवान आहे. डोळ्याशी पापडी लावते की लावते. बॉल निघून गेला. टिक फॉर टॅक तसं उत्तर दिलंय. चौकार षटकार ठोकलाय. मी कमी नाहीये गोलंदाज सांगतोय. मी देखील डॉट काढू शकतो. माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. 14 मध्ये 37ची गरज अजून देखील या मॅच मध्ये आहे. चौदा बॉल 37 धावा. हो हो हो
काय फटका, अगदी एक पाय पुढे केला, मागचा पाय उचलला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा देऊन जाईल 6 नजाकत पाहण्याजोगा सीमारेषा बाहेर. षटकार कडक होता अगदी हा फटका ना. रिप्ले मध्ये आम्हाला कुणालने दाखवला आणि कुणाल स्वतः बोलले कडक आहे, बेधडक आहे, बॅटर देखील घातक आहे. प्रमोद जरूर शिकला तो खेळाडू. बॉल निघून जाईल, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. वेलकम अमोल, तुमचं देखील सहर्ष स्वागत. अमरकचे खेळाडू आहेत, क्रिकेटवरचं प्रेम भरपूर आहे. बघायला गेलं धावा देखील तितक्याच वेगाने येतात. त्याने सांगितलंय 12 मध्ये 27 करायची आहे. मॅच पूर्णपणे साहिलनं ऑन करून दिली, खुल्ली करून दिली आहे. क्वालिटी क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतो. तो साहिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अंगावरती जरूर काटा येईल अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून. चांगलं फटकेबाजी आहे. चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आखूर टप्प्याचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्याच्या वरतून. बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. सीमा पार, चौकार, षटकार. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज मात्र आज पेटून उठलेत. 11 मध्ये 21 शिखराचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये. तोपर्यंत एकच सिंगल मिळेल. आता इक्वेशन आहे 10 बॉल आणि 20 धावांची गरज 20 इथून करायची आहेत. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. इथून धावा देखील तितक्याच चांगल्या बनवणं भरपूर गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. साहिलच्या बॅट मधून निघून 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 जातोय. ओके मध्ये सर्व काही, झटपट पटापट. आणि साहिलच्या बॅट मधून षटकार झटापट. बॉल सीमा पार, षटकार. 6 धावांसाठी क्वालिटी आहे. 9 बॉल 14. जणू का बकासूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. साहिल नावाचं वादळ पेटून उठलंय. ओ, आणखीन एक गुडघ्यावरती जरूर बसला होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. 8 मध्ये 14ची गरज. 8 बॉल 14 धावा इथून करायच्या त्या मॅच मध्ये. फटकेबाजी राहिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावा भरपूर गेल्या. कमबॅक केलं प्रमोदनं जरूर. हाफ ट्रॅकर होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. फटका खेळायचा होता लेग साइडला, मात्र कुठेतरी बॉल निघून गेला समोरच्या दिशेने. बॉल बॅटच्या टोला लागला आणि त्यानंतर कुठेतरी पाहायला गेलं एक सिंगल मिळतीये. आता लक्ष या मॅच मध्ये 7 चेंडू 13. 7 बॉल 13. फिरवला फिंगर. आपल्याला पाहायला मिळतं फिल्डिंग चांगली झाली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. नेक्स्ट मॅच त्यांचीच आहे. अर्जुनला पाहिलं, पुण्यावरून बिलॉंग करतात टीम. शिद्रुकवाडी संघासाठी क्रिकेटवरचं प्रेम भरपूर आहे. क्रिकेट म्हटलं तर पुण्यावरून का आलोय तर कोणत्या टीम मध्ये घेतलं तरी चालेल, मात्र एक दिवस भरून काढायचा आहे. कोणी पण खेळवा आम्हाला चालेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग केली आहे अर्जुननं. नेक्स्ट मॅच टीम शिद्रुकवाडी आणि टीम खोनोली या दोघांमध्ये पाहायला मिळते. अगदी चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. चला फास्ट घ्या. 6 मध्ये इथून करायचे आहेत 12. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो, समीकरण पोहोचवतो. 6 बॉल 3 चौकार, 6 बॉल 2 षटकार या मॅच मध्ये मारायचे टीम आंबवडे संघाला. सहा बॉल 12ची गरज. प्रमोद फुल टॉस
म्हणजे कुठेतरी चुकलं आणि ते बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन वन रिकव्हर करत असताना बिग 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 इट इज अ क 6 धावा. एवन कॉलरीचा ब्रँड षटकार. 6ची गरज. बॉल त्या लगेच जुना. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून अगदी बघायला गेलं ना, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार आहे. फुल टॉस बॉल आणि सामना विजयी फटका फिनिश केलाय षटकारानं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच